राम राम मंडळी. महाराष्ट्रातील कुस्ती विश्वात सध्या निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र केसरी या मानाच्या किताबाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मंडळी, पूर्वी महाराष्ट्रात कुस्तीचे एकत्रित नेतृत्व करणारी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही एकच संघटना होती. या परिषदेला राष्ट्रीय पातळीवरील दोन महत्वाच्या संघटनांची संलग्नता होती, त्या म्हणजे भारतीय कुस्ती संघ आणि भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत. मंडळी, त्यामुळे परिषदेला मॅट आणि माती अशा दोन्ही प्रकारातील कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा अधिकार होता. त्या काळात महाराष्ट्रातील सर्व पैलवान एकाच व्यासपीठावर स्पर्धा करत होते आणि महाराष्ट्र केसरी ही एकच मानाची स्पर्धा संपूर्ण राज्यात प्रतिष्ठेची मानली जात होती. यामध्ये कालांतराने संघटनात्मक बदल झाले आणि परिस्थिती बदलू लागली. राष्ट्रीय स्तरावरील संलग्नतेत विभागणी झाल्याने महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या संघटनांची नव्याने निर्मिती झाली. भारतीय कुस्ती संघ यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांना संलग्नता दिली, तर भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत यांनी महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघ यांना मान्यता दिली. या प्रक्रियेमुळे महाराष्ट्रात कुस्तीचे प्रशासन दोन वेगवेगळ्या प्रवाहात विभागले गेले. या विभागणीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे महाराष्ट्र केसरी या प्रतिष्ठित किताबावर झाला. वेगवेगळ्या संघटनांकडून स्वतंत्र स्पर्धा आयोजित होऊ लागल्याने महाराष्ट्रात एकापेक्षा अधिक महाराष्ट्र केसरी घोषित होण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि एकापेक्षा अधिक महाराष्ट्र केसरी झाल्या सुद्धा परिणामी कुस्ती विश्वात संभ्रम, वाद आणि मतभेद वाढू लागले. पैलवान, आयोजक आणि चाहत्यांमध्ये कोणती स्पर्धा अधिकृत आणि मानाची याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. मंडळी, या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक आणि समन्वयाचा मार्ग शोधण्याची गरज आहे. त्यासाठी एक पर्याय असाही सुचवता येऊ शकतो की यापूर्वी आपण उल्लेख केलेल्या सर्व संघटनांनी, म्हणजेच त्यामध्ये कुस्तीगीर परिषद असेल, कुस्तीगीर संघ असेल, त्याचबरोबर भारतीय शैली महाराष्ट्र संघटना असेल, या सर्व संघटनांनी किमान महाराष्ट्र केसरी पुरतं तरी एकत्र येत आपली ओळख, आपलं नाव आणि आपला लोगो कायम ठेवत शासन किंवा स्थानिक आयोजकांच्या सहकार्यानं एकत्रितपणे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करावी. या स्पर्धेत सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सर्वांना समान सन्मान आणि प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे, तर कोणाचाही मान कमी होणार नाही. अशा प्रकारे सर्व संघटनांच्या सहमतीने एकत्र स्पर्धा घेतली गेल्यास अनेक प्रश्न आपोआप सुटू शकतात. सर्व पैलवान एकाच व्यासपीठावर एकाच स्पर्धेत उतरतील. कुस्तीप्रेमींमध्ये संभ्रम राहणारच नाही आणि महाराष्ट्रात पुन्हा एकच महाराष्ट्र केसरी उदयास येईल. सर्वात महत्वाचं म्हणजे या एकत्रित प्रयत्नातून महाराष्ट्रातील समृद्ध कुस्ती परंपरेचा सन्मान जपला जाणार आहे आणि पुढील पिढीतील पैलवानांनीही स्पष्ट दिशा त्यांना मिळणार आहे. म्हणूनच संवाद, समन्वय आणि परस्परांचा सन्मान या तत्वांवर आधारित एकत्रित महाराष्ट्र केसरी स्पर्धा हा कुस्ती विश्वासाठी सकारात्मक आणि दूरदृष्टीचा मार्ग ठरू शकतो. अशी भूमिका घेतल्यास वाद कमी होणार आहेत आणि महाराष्ट्रातील कुस्ती पुन्हा एकदा एकजुटीने पुढे जाणार आहे. धन्यवाद.